मैदानावरती यावं लागेल, बोलावं लागेल. अहो पवार साहेबांनी बोलून अख्खं महाराष्ट्र गाजवलं, भारत गाजवलं राजकारण. तुम्हाला थोडंसं बोलावं लागेल. येस, सागर शेठ चव्हाण साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. सागर शेठ या लगेच. हॅलो चेक. अंपायर सर नो बॉल काउंट केलाय का स्कोरिंग मध्ये? पहा सोन्या पवार साहेब, लाजायचं नाहीये. मानपान इथे होणार आणि मानपान आपल्याला स्वीकारायला लागेल. या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांचा शुभसन्मान होतोय. येस, सोन्या पवार साहेब बोलावं लागेल. येस, चला जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. पहिलवानांना चारी मुंडा चित करताय तिकडे आणि कुस्त्या जिंकताय आणि इथे बोलायला घाबरताय. पहिलवान म्हणजे रक्ताचं पाणी. चला यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. दिनेश सर आहेत तिथे, जॉईन आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू, धन्यवाद सर. मॅच मैदानामध्ये सुरू होते. ठीक, चला यानंतर आपण शुभ सन्मान करूयात. संपूर्ण मराठा टायगर टीम, आकाश कांडे आणि संपूर्ण टीम आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आपल्याला विनंती आपण यायचं आहे. एकदा हारला म्हणून तुमचा खेळ संपणार नाहीये. एकदा हारला म्हणून पुन्हा जिंकणार हा क्रिकेटचा खेळ नाहीये. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाहीये. आज हारला पुन्हा जिंकणार नाही असा क्रिकेटचा खेळ नाहीये. त्यामुळे आज हारला असाल पुन्हा उभा राहा, पुन्हा ताटात प्रॅक्टिस करा आणि पुन्हा पुढल्या वर्षी या. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा जिंकण्यासाठी लढा आणि आपला या ठिकाणी शुभ सन्मान होतो. आपल्याला विनंती आपण यायचं प्लीज. आकाश कांडे आणि संपूर्ण मराठा वन टीम आपण या लगेच जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 31 धावा आहेत. हो, लोवर फुल टॉस. इथे फटका फसलाय, संधी आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले नाही. इथे आपण पाहतोय स्कोर कार्ड वर धावसंख्या पाहायला मिळते 32 धावा, 32. 1.3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 6 ओव्हरची मॅच. एका बाजूला आपण पाहतोय कोल्हापूर 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण SBR सिल्वर या दोन संघांमध्ये चालू असलेली मॅच रंगती आहे. या ठिकाणी विनंती आहे, रुपेश बाबर साहेब कुठे आहेत? आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चौकार आलाय, चौकारच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाईल. 36 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. कणकणीत चौकार. वा, हलकी टीम देखील आता मूड मध्ये आली आहे. वा 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 वा, भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं और बल्लेबाज के बल्ले से निकले तो उसे छक्का कहते हैं. षटकार. लल्लन षटकार आलाय. पुन्हा एकदा लल्लनच्या बॅटमधनं अक्रॉस दी बॅट, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग मध्ये येतोय स्वराज्य चषकाचा खन 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 खनखनीत चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय नोंदवली जातीये 46 धावा, 46 ऑन बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 46 बनवल्यात. लल्लन पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सूरज. ही जोडी आहे लल्लन आणि सूरज. या दोन खेळाडूंच्या माध्यमातून कमाल धमाल बेमिसाल कामगिरी केली जातीये. कौतुक करावं लागेल या दोनही खेळाडूंचं, या जोडीचं. A1 जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये सुरुवात करून देताना पाहायला मिळाली आहे. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला लल्लन पाटील. 9 बॉल 28 वर लल्लन बॅटिंग करतायत. 4 चेंडू 17 वर सूरज बॅटिंग करतायत. इथे पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. फटका सक्सेसफुल आलाय. षटकार. 6 धावांसाठी बिगिट. वा, जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे. यावेळीचा बॉल चांगला पाहतोय आपण. बॅटची एज होती कदाचित विकेट किपर कडनं चेंडू निसटल्यानंतर जी रिॲक्शन पाहायला मिळाली गोलंदाजाची, नाराज पाहायला मिळाले, हताश पाहायला मिळाले, निराश पाहायला मिळाले. निराश निराश निराश, अपयश आलं म्हणून निराश व्हायचं नसतं. पुन्हा नव्या जोमानं उभं राहायचं असतं, संघर्ष करायचा असतो आणि लढावं लागतं. बॉलर तयार.
यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट येतोय, निर्धाव येतोय, वाईटची अपेक्षा नॉट स्ट्राईक एंड बॅटर कडनं केली जातीये, मात्र पंच सांगतायत बॅटर शफल झालेत, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. इथे इनसाइड आउट खेळलाय, क्षेत्ररक्षक बदल दर्शक, चेंडू सीमा रेषा पार, येत आहे धावा, 4-4-4-4-4. स्वराज्य चषक पुणे आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार. काय बॅटिंग केली जाते, कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीचे फटके पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा चांगला फटका आपण पाहतोय, हा चेंडू देखील सीमारेषा पार जातोय, हा देखील 4 धावांसाठी येतोय, खणखणीत चौकार. वा काय बॅटिंग केली जाते, दोन्ही खेळाडू थांबायचं नाव घेत नाहीयेत. एका बाजूला लल्लन पाटील आहेत, लल्लन ज्या खेळाडूंना 3 मॅच मध्ये या आधी मॅन ऑफ द मॅच प्राइज मिळवलंय, इथे देखील तीच कामगिरी करतायत. इथे देखील फटका पोचलाय, संधी असेल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टेकन अ व्हेरी गुड कॅच. लल्लन पाटील खेळत होते, मात्र दुसऱ्या बाजूला मात्र सूरज होते, सूरज इथे बाद होत आहेत. सूरज बॅक टू द पवेलियन. सूरज माघारी परतलेत, मात्र सूरजनं काय सुरुवात करून दिली आपल्या टीमला, जबरदस्त ताबडतोब सुरुवात पाहायला मिळाली. चेक चला यानंतर विकेट आली आहे. येस चेक चला यानंतर टॉससाठी विनंती असेल, दोन्ही टीम तयार आहे. एका बाजूला स्पार्टन 11 बेंगलोर आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 राजकोट. होल्ड टू कॉम्बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपलाय, स्कोर कार्ड वर 62 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम केलं इथे गोलंदाजानं. विकेट आली आहे, अविनाश यांनी विकेट मिळवून दिली, 16 धावा जरूर खर्च केल्या, मात्र एक महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे. क्वार्टर फायनल च्या मॅचेस मैदानामध्ये सुरू आहेत आणि क्वार्टर फायनल मध्ये कोण जिंकणार, कोण क्वालिफाय होणार मेगा फायनल साठी, सेमी फायनल साठी. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं स्वराज्य ग्रुप पुणे हा संघ दाखल झाला, दुसऱ्या मॅच मध्ये ओमसाई 11 हा संघ दाखल झालाय, तर तिसरा संघ कुठला असेल, एका बाजूला कोल्हापूर 11, दुसऱ्या बाजूला SBR सिल्वर हा संघ आहे. बॉलर तयार, लल्लन ऑन स्ट्राइक, पहिलाच बॉल, लल्लन यांचा फटका फसलाय, संधी आहे, ओ कॅच, इथे पकडला जरूर, मात्र पाय सीमा रेषेला लागलाय, षटकार येतोय. पाय घसरणं अनेक वेळा त्रासदायक ठरतं आणि इथे तेच पाहायला मिळालं. मग तो पाय कुठे कुठे कसा कसा घसरू शकतो, महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला सध्याच्या कंडिशनला सांगून चाललंय. त्यामुळे पाय घसरून देऊन चालणार नाही, तुम्हाला स्वतःला ठामपणे उभं करावं लागेल, स्वतःला ठामपणे उभं ठेवावं लागेल, त्यावेळी तुम्ही यशाकडे मार्गस्थ होऊ शकता. आयुष्याच्या रणांगणावर पडला असशील हजारदा, अपयशाच्या रंधुमाळीने रडला असशील हजारदा, ऊट नव्या जोमानं पंखात नवा उत्साहभर, अपयशावर मात करण्या पुन्हा एकदा प्रयत्न कर. हा फटका कमालीचा आहे, चेंडू सीमा रेषा पार मार्गस्थ होतोय, मात्र अगदी जवळ अडवला जातोय, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवर येत आहेत. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि एलिव्हेशन प्राप्त करू शकले नाही, उंची भरपूर होती, अंतर मात्र गाठू शकला नाही बॉल, त्यामुळे धावा फक्त 2 मिळतील. 70 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी यावेळी लोवर फुल टॉस, आडव्या बॅटनं यावेळी खतरनाक षटकार. फुल टॉस चेंडू होता, षटकार आलाय. लोवर फुल टॉस इथे आपण पाहतो, डीप होणारा बॉल पाहायला मिळाला, चांगल्या पद्धतीने खेळून काढला लल्लन यांनी.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 76. त्यानंतर आलेली सिंगल 77 धावा. लल्लन 14 चेंडू 44 वर बॅटिंग करत आहेत. अर्धशतकाची संधी त्यांना देखील असणार आहे. 77 लॉस ऑफ 1. 3.4 ओव्हर्स. आणखीन 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल त्यावर ओढलाय आसूड आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा बार. येतोय सुंदर असा चौकार. यावेळी यस पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू होतोय गुल. षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. या बॉलवर देखील अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. षटकार येतोय आणि या षटकाराने आपण जर स्कोर कार्डकडे नजर टाकलीत ना मित्रांनो, तर लल्लन पाटील यांचे अर्धशतक पूर्ण होत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. लल्लन पाटील यांच्या या खेळीसाठी उजव्या रेषेच्या बाहेर चेंडू वाईड आहे. माफ करा, लल्लन पाटील यांनी षटकार खेळला नव्हता, दुसरे खेळाडू होते. येस, तुम्ही यासाठी आम्ही म्हणत असतो पंचांची कामगिरी एवढी सोपी नाहीये मित्रांनो. अनेक वेळा खेळाडूच्या रागाचा देखील सामना करावा लागतो. त्यावेळी शांत डोक्याने त्याला उत्तर द्यावं लागतं की या गोष्टीमुळे हा चेंडू फेर आहे. यावेळी वा 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 खेळाडूला सांगताय जा आणि घेऊन या बॉलला. पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार. षटकार आलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. षटकार जबरदस्त बॅटिंग. 94 धावा स्कोर कार्ड वर आणि या षटकारानं आपण पाहतोय योगेश यांच्या बॅटमधनं खणखणीत षटकार येतोय. इथे पुन्हा एकदा 8व्या बॅटनं फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. डिफेंड विकेट मध्ये बॉलला फील्ड करतील. सिंगल येईल. पंच्याण्णव धावा स्कोर कार्डवर. आता 4.2 षटकांचा खेळ झालाय. यावेळी लोअर फुल टॉस आपण पाहतोय. पंचांनी इथे बीमर घोषित केलाय. बिन टप्प्याचा नो बॉल. त्यावर सिंगल आली आहे. समोरच्या बाजूला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील. सिंगल आली आहे. अंबर सर बॅट्समनचं नाव
यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. खरा बॉल होता त्यावर मात्र मोठा फटका खेळू शकत नाही. पंच इथे खेळत आहेत. 1 धाव या बॉलवर. यावेळी देखील संधी असेल. क्षेत्ररक्षक तिथे दूर राहतील. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडलाय, अडवलाय. हलगीवाले थांबा. चौकर षटकार आलेला नाहीये. ज्यावेळी मी सांगेल चौकर षटकार आलाय त्यावेळीच तुम्ही वाजवा. आपलं देखील कौतुक आहे. हलगीवाले दादा काल आणि आज अतिशय चांगलं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून झालंय. त्यांचं देखील कौतुक आहे. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे की नाही? नाही, नकार कळवलाय. यावेळी पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप होती आहे. आपण जर पाहिलं तर इथे संधी निर्माण झाली होती. संधी मात्र संधीच बनून राहिली. संधीचं सोनं करता आलं नाहीये. यावेळी उडवलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. आणखीन एक षटकार येतोय. चला प्लीज दोन्ही टीम या लगेच. स्पार्टन 11 बेंगलोर विपक्ष संघर्ष 11 राजकोट. कॅप्टन या. पहिली इनिंग संपली. स्कोर कार्डवर 124 धावा बनवल्यात. विजयासाठी 125 धावांचं टार्गेट आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अविराजी पोगळे सर आपल्या समोर जोडले जात आहेत. या सर, स्वागत आहे. दोन्ही टीम संपूर्ण टीम सह आपण टॉस साठी या. चला यस, टॉस साठी विनंती असेल आपण यायचं आहे लगेच. संघर्ष 11 राजकोट संघाचे संघनायक आणि त्या बरोबर संपूर्ण टीमला घेऊन यायचं, एकटे यायचं नाहीये प्लीज. स्पार्टन 11 बेंगलोर संघर्ष 11 राजकोट संघ प्रस्थान करतोय. आणि आता या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर स्पार्टन 11 बेंगलोर संघ सुद्धा पाहायला मिळेल. चला या दोन्ही टीम लगेच. आणि या सूरज निकम प्लीज या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करतोय कारण सामना सुरू झाला तर कव्हर होणार नाहीये, जेणेकरून कॅमेरामॅन व्यस्त राहणार नाहीयेत. या ठिकाणी विनंती असेल श्रीराम चीट फंड्सचे सर्वे सर्वा सन्माननीय पाटील बंधू जय पाटील आणि मोहिते साहेब, आपल्यालाही विनंती आहे, आपल्या दोघांनाही विनंती आहे प्लीज आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. श्रीराम चीट फंडच्या माध्यमातून शासन मान्यता प्राप्त लिलाव बिशी, मग 1000 पासून करोडोपर्यंत, 1000 पासून ते करोडोपर्यंत शासन मान्यता प्राप्त लिलाव बिशी या मोहिते बंधू आणि पाटील बंधू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कोणाला करायचं असेल तर संपर्क साधू शकता. यस, या टीम जेवढे आहे तेवढे उभे राहिले तरी चालेल. यस, काही प्रॉब्लेम नाही आहे. यस कॅप्टन या लगेच इथे टॉस. यस
इथे पाटील बंधू आणि मोहिते बंधू श्रीराम चीट फंड्सचे सर्व यांच्या शुभ हस्ते क्वार्टर फायनल नंबर 4 बेंगलोर वर्सेस राजकोट. म्हणजे पुन्हा एकदा IPL मध्ये गुजरातचे फॉलोअर्स आणि पुन्हा एकदा बेंगलोरचे फॉलोअर्स इथे सपोर्ट करताना पाहायला मिळतील. यस, फोटो सेशन झाला. दोन्ही कॅप्टनच्या दरम्यान इथे टॉस. कॉल कोण करेल? यस, मान तुम्हाला दिलेला आहे, घ्यायचं असेल तर नसेल तर करू शकता. यस यस, इथे टॉस करूयात. टॉस केला जाईल. हेड असा कॉल आणि इथे टेल म्हणजे टॉस जिंकलेला आहे संघर्ष 11 राजकोट. विनायक कॅप्टन टॉस जिंकलेला आहात. क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना आहे. निर्णय काय असेल? कॅप्टन की कोण आहे? येस, बॉलिंग. महत्वाचा सामना आहे. संघर्ष करावा लागलाय. नावात संघर्ष आहे. या स्पर्धेमध्ये पात्र होण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. या मॅच मध्ये समोर स्पार्टन 11 प्रबळ दावेदार आहे या स्पर्धेचा. काय प्लॅनिंग असेल या मॅच मध्ये? प्लॅनिंग काय, समोर टीम आहेच, ओळखीचे आहेत सगळे. बघू आता थोडं. मागच्या वेळी पण आलो होतो समोर, बॅड लक होतं. त्यावेळी आम्ही ट्राय करू हरवायचं त्यांना. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल स्पार्टन 11 बेंगलोर संघाला आणि कोणत्या बॅटर्स वरती विशेष लक्ष असेल त्याला लवकरात लवकर तंबूच्या आशयाला पाठवायचं? आमचं लक्ष असेल विनायक भाऊंना लवकर पाठवायचे आणि 70 ते 80 रन पण आम्ही थांबवू. तुमच्या संघामधील कोणते खेळाडू असे आहेत त्यांच्यावरील जबाबदारी महत्वाचा सामना आहे? कारण इथून जिंकला तर एक कॅश प्राइज लागू आहे, एक ट्रॉफी घरी जाणार. त्यामुळे महत्वाचा सामना तुमच्यासाठी आहे. कोणत्या खेळाडूवरती या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारी असेल? खेळाडू आहेत, पवन आहे, विशाल आहे, प्रशांत भाई आहे, निशी आहे. हे मेन खेळाडू आहेत. ह्यांच्यावर थोडा जास्त असेल दारोमदार. बघू आता. यस, इथे टॉस जिंकल्यानंतर फर्स्ट फिल्डिंग निर्णय घेतलाय स्पार्टन 11. संपूर्ण प्रवास चांगला राहिला. 3 सामने तुम्ही जिंकलेला आहात. काय टॉस जिंकल्यानंतर या मॅच मध्ये तुम्ही निर्णय घेतला असता? नाही, मी पण बॉलिंगच घेतली असती. पण ठीक आहे, आता 3 मॅच बॉलिंग करून आम्ही जिंकलोय आणि आता आम्हाला पहिल्यांदा बॅटिंग आल्या. ती पण एक एक्सपिरियन्स होईल. का तर जर झालो क्वालिफाय तर पुढच्या मॅचला जरी टॉस हारलो आणि बॅटिंग भेटली तर पण आपल्याला एक्सपिरियन्स थोडा भेटला पाहिजे ना. कोणते बॅटर्स आहेत जास्त धावा बनवावे लागतील त्या बॅटर्सला पुन्हा एकदा? तशी अपेक्षा पुरे 11 कडूनच आहे. पण मी एक बोलेन, एक प्लेअर तुम्हाला एखादी मॅच जितवू शकतो. पण जर आम्ही जेवढे पण इथं आलोय 12-13 आम्ही जर ताकद लावली तर 100% ती ट्रॉफी घेऊन जाऊ. येस, मोठा सामना आहे. 3 सामने तुम्ही जिंकलेला आहात. तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये पाहायला मिळेल. स्पार्टन 11 ची ट्रॉफी, तिथं पाहिलेलं मैदान आणि या मैदान. खेळपट्टी वेगळी आहे, खेळपट्टी वेगळी आहे, निकाल वेगळा पाहायला मिळेल का? करू, आम्ही पूर्ण कोशिश करू. ज्या हिशोबाने आम्ही हार्डवर्क केले आणि आमची टीम ज्या हिशोबाने आम्ही बॅलन्स बनवून विश्वास एकामेकावर धावून इथवर आलोय, नक्कीच पूर्ण कोशिश करू जितायची आणि जाऊ पुढच्या राऊंडमध्ये. येस, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे संघर्ष 11 राजकोट संघाने आणि प्रथम निवडलेला आहे बॉलिंग आणि आमंत्रित केलं आहे ते म्हणजेच इथे स्पार्टन 11 बेंगलोर संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया दिनेश सरांच्या वाणीतून राहिलेली अर्धवट मॅचची कहाणी. धन्यवाद. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आली आहे. 13 धावा बनवल्या आहेत. यावेळीचा बॉल उजव्या बाहेर आपण पाहतो. अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न आहे. राऊंड दी विकेट इथे बॉलिंग केली जाते. राईट आर्म राऊंड दी विकेट. एक नॅचरल अँगल आहे. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न इथे बॉलर कडनं पाहायला मिळतोय. रणजित बॉलिंग मार्कवर आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे त्यांनी. 14 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट देखील मिळवली आहे. शेवट इथे अपील फेटाळली जाईल. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यावेळी देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा अपील.
हा देखील चेंडू निर्धाव होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळालाय. डॉट बॉल मात्र वाईड आहे. पंधरा धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईड आलाय. दुसरा बॉल हवेत गेलाय आणि दोन खेळाडूंच्या मधोमध पडलाय. दोन धावा या बॉलवर देखील येतील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर धावसंख्या 17 आपण पाहतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल होता. मोठा फटका खेळायचा होता. लेग साइडला खेचून मारला होता. त्यामुळे उंची भरपूर घेतली. अंतर मात्र गाठू शकला नाही बॉल. 17 धावा आहेत. यावेळी स्लोवर वन चेंडू. इथे सरप्राईज केलं बॅटरला. ज्या वेगामध्ये चेंडू अपेक्षित होता ना तो वेग पाहायला मिळाला नाही. कालच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं करण अंबालाची बॉलिंग. त्यानं पहिला चेंडू 145 न टाकला होता. दुसरा बॉल 125 न टाकला होता आणि तिसरा बॉल 75च्या स्पीडने टाकला होता. विकी भोईर ISPL मध्ये 147.3 इंडिया कप मध्ये आणि मला वाटते ISPL मध्ये 145चा विवेक शेलारच्या नावावर रेकॉर्ड होता वेगवान गोलंदाजीसाठी. टेनिस क्रिकेट मध्ये देखील लेदर बॉलच्या तोड बॉलर तयार झालेत. ISPL असेल, इंडिया कप असेल, बिग बॅश असेल, या सर्व मॅचेस मध्ये हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. रनआउट साठी इथे थर्ड अंपायर कडे विचारणा केली जाते. थर्ड अंपायर थोडेसे बिझी होतील. डायरेक्ट हिट झालाय जरूर, मात्र इथे पंच चेक करतायत, निर्णय कळवतायत. एस इथे थर्ड अंपायर कळवतायत. OUT आउट. फलंदाज बाद. यावेळी देखील आपण पाहतोय बॅटची एज. यावेळी आपण पाहतोय चेंडू होता स्लॉट मध्ये समोरच्या बाजूला पाठवलाय. पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या 25 आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 24 बॉल्स आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 100 धावा. 24 बॉल 100.
यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टेप अप घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र बॅटवर मिडल होऊ शकला नाही, सिंगल आली आहे. उडवलाय संधी आहे, कॅच कंप्लीट, विकेट. वा हलगी, वा कडक कडक, शाबास, धन्यवाद. विकेट आली आहे. 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली, चांगली कॅच पकडली. कोल्हापूर सुपर किंग्स, सुपर किंग आहे. ऊपर से भी ऊपर कामगिरी कोल्हापूर वाल्यांनी दाखवली आहे मैदानामध्ये. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मातीची जोडलेली नाळ, मातीतील कुस्ती, रंकाळ्याची हवा आणि ज्योतिबाचा आशीर्वाद, आई जगदंबेचा, आई महालक्ष्मीचा आशीर्वाद, हे सर्व काही आहे कोल्हापूर सुपर किंग टीमच्या पाठीशी. चेक. चला यानंतर विनंती असेल मराठा टायगर 1 टीम, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्याला विनंती, आपण या लगेच. मराठा टायगर 1 टीम, आपला शुभ सन्मान केला जाईल, आपण स्वीकारायचा. प्लीज या. गणेश टोंबरे या लगेच प्लीज, सन्मान घ्या आणि त्यानंतर जे काही प्लॅनिंग आहे तिकडे जाऊ शकता. लिजेंड क्रिकेटर मराठा टायगरचे प्रवीण देवकर साहेब, आपल्याला विनंती, आपण यायचं प्लीज. लिजेंड क्रिकेटर ऑफ मराठा टायगर्स प्रवीण देवकर सर, आपल्याला विनंती, आपण या लगेच प्लीज. गणेश ठोंबरे, बॅटिंग चांगली केली, गोलंदाजीमध्ये संघ कमी पडला आणि या स्पर्धेमधून पराभूत असताना पाहायला मिळाला. प्रबळ दावेदार होतात क्रिकेटमध्ये, कमी जास्त होत राहत. एकतीस धावा स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवाव्या लागतील 94 धावा. 18 चेंडू 94 हे समीकरण असेल. खरं तर सामना आता कोल्हापूर सुपर किंग्स टीम कडे बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आहे असं मी म्हणेल, कारण रिक्वायर्ड 100 खूप दूरवर आहे. आता जवळपास 31 चा रिक्वायर्ड 100 आहे. 31.33 हा रिक्वायर्ड 100 असेल. चला चेक. मराठा टायगर 1 टीम, आपला शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय, तो आपण स्वीकारायचा प्लीज. लिजेंड क्रिकेटर प्रवीण देवकर साहेब, आपल्याला विनंती, आपण या लगेच. आपलाही शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल प्रवीण देवकर साहेबांचा आणि संपूर्ण मराठा टायगर्स 1 टीमचा या ठिकाणी शुभ सन्मान. या स्पर्धेची एक गोड आठवण, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये केलाय जातोय. चला या ठिकाणी सन्मान होतोय. आपण पाहिलं गेलं तर मराठा टायगर 1 टीम या ठिकाणी शुभ सन्मान संपूर्ण मराठा टायगर टीमचा. मॅच क्रमांक 4 चा आपण पाहिलं, टॉस झालेला आहे. टॉस संघर्ष 11 राजकोट संघाने जिंकलाय.
चला यस, या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय मराठा टायगर वन टीम. खूप चांगला खेळ केला. एका मॅच मध्ये कमी पडला, पराभूत झाला संघ. अनेक स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. आज एका स्पर्धेमध्ये कमी पडला, नाव कमी होणार नाहीये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि पुन्हा एकदा लढेल मराठा टायगर टीम. अभिनंदन, आपण आलात या स्पर्धेमध्ये, खेळला, चांगला खेळ केलात आणि मन जिंकली प्रेक्षकांची. आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. येस, येस, प्रवीण शेट्टी यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया थोडीशी या मंचावरती. प्रवीण शेट्टी या. येस, येस, प्रवीण शेट. येस, या ठिकाणी प्रवीण शेट्टी यांच्याशी आपण चर्चा करूयात. मराठा टायगर टीम साठी तुम्ही भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. मला पण जायचं मुंबईला संध्याकाळी. संध्याकाळी तुम्ही जाणार मॅच त्यांची ट्रेन आहे उद्या ते राहणार आहे शाळेत कमरा घ्या. अरे इथं बॉटल आहे की. हॅलो, 40 धावा स्कोर कार्डवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. इथे आपण पाहतोय चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरनं येण्याचा प्रयत्न करतील, मात्र दूर राहतील. चौकार येतोय 4. थँक्यू. 44 धावा स्कोर कार्डवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 44 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवाव्या लागतील तब्बल 81 धावा. 6 चेंडू 81चं समीकरण कोल्हापूर सुपर किंग्स टीमनं या मॅच वर पकड मजबूत केली आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. पुढील मॅचला लगेच सुरुवात केली जाईल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका खेळलाय. ओ, इथे सिंगल आली आहे.
पुन्हा एकदा चांगला बॉल डॉट. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. 45 धावा 5 गड्यांच्या चेक. मोबदल्यामध्ये. चला यानंतर आपण सन्मान करूयात सन्मानी आदरणीय संदीप वीर साहेब युवा उद्योजक. आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण तो शुभ सन्मान या मंचामध्ये स्वीकारायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विकेट आली. फलंदाज बाद. यावेळी आणखीन एक चांगला बॉल स्विंग होतोय. वळण घेतोय. बदलतोय दिशा आणि जातोय वेष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. चला यानंतर आपण इथे शुभ सन्मान करूयात युवा उद्योजक सन्माननीय संदीप वीर साहेब. आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करणार आहोत. आपल्याला विनंती आहे आपण हा शुभ सन्मान या मंचावर स्वीकारायचा आहे. चेक. सुरेश शेठ बाबासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक संदीप वीर साहेबांचा शुभ सन्मान आपण या मंचावर ठिकाणी स्वीकारतो. आर्यन शेठ सूर्यवंशी यांनी शेवटच्या बॉलवर षटकार खेळला. त्याबद्दल त्यांना 501 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी शहाजी भोसले साहेबांच्या वतीनं या ठिकाणी डिक्लेअर केलं जाते. या आर्यन शेठ आपलं बक्षीस घेण्यासाठी या. शहाजी भोसले यांच्या वतीनं 501 रुपयांचं बक्षीस मी विनंती करतो. यश गोलचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला युट्यूब स्पॉन्सरशिप खास या स्पर्धेला मिळालेले आहे ते म्हणजेच यश गोलचे सर्वे सर्वा सन्माननीय